नमस्कार. चला तर मग आज आपल्याला बनवायचं आहे चिंचेची एकदम चटपटीत अशी चटणी. त्यासाठी घेतलेली आहे आपण एक मोठी वाटी चिंच आणि तेवढीच खजूर. चिंच आणि खजूर आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये गरम पाणी ओतून 10 ते 15 मिनिट आपण झाकण लावून झाकून ठेवू. भिजत घातलेली चिंच आहे ना, ती आपण एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊ. त्यामध्ये खजूर पण आहे, मी दोन्ही एकत्रच मिक्स भिजत टाकलेला आहे. काही होत नाही, तुम्ही सेपरेट पण टाका, एकत्र पण टाका, काही होत नाही. आणि ते आता थोडंसं त्यात पाणी ओतायचं, जे पाणी आहे तेच ओतायचं आणि ते आपण कुकरला लावून घेऊ. त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आणि थंड झालं ना की मग आपण ते काढून घेऊ. मिश्रण थोडंसं गार झाल्याच्या नंतर आपण ते गाळणीतून, आपली ज्यूसची गाळणी असते ना, त्यामधून गाळून घ्यायचं आणि त्याचा चोथा जो असतो तो बाजूला करून घ्यायचा. बघा तुम्ही, एवढा चोथा निघालेला आहे आणि हे मिश्रण आहे. आता ते आपण एका कढईमध्ये ओतूया आणि गॅसवर ठेवू. हे मिश्रण आहे ना, जवळपास म्हणजे 1 लिटरच्या जवळ आहे. त्यामध्ये मी जेवढी खजूर घेतले होते, चिंच घेतली होती, तेवढाच गूळ घेतलेला आहे. समप्रमाणात घ्या, चवीला एकदम छान होते. मिश्रणाला चांगलं उकळू द्यायचं. व्यवस्थित उकळी आली का त्यामध्ये आपण मीठ टाकूया. 1 चमचा मीठ, 1 चमचा काळं मीठ आणि 1 चमचा आपण सुंठ पावडर टाकू. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला, थोडंसं हलवून मग त्यामध्ये आपण परत 1 चमचा लाल तिखट टाकायचं आणि हलवून घ्यायचं. या मिश्रणाला मी 15 ते 20 मिनिट चांगला उकळू दिलेला आहे. तुम्ही अर्धा तास जरी उकळू दिलं तरी चालेल. थोडी घट्ट होते आणि उलट छान लागते चवीला. हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर मी परत एकदा गाळून घेतलेले आहे, कारण मी गूळ फोडून घेतलेला होता, किसून घेतला नव्हता म्हणून. तुम्ही जर गूळ किसून घेतलेला असेल तर परत गाळायची काहीही गरज नाही. बघा किती सुंदर कलर आलेला आहे चटणीचा आणि टेस्टला पण एवढी मस्त होते ना. गोड होते, जास्त आंबटही होत नाही, चवीला खूप छान लागते. बघा दाटसर पण झालेली आहे. ही चटणी पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण हवाबंद डब्यामध्ये काढून घेऊ. 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकते आणि 2 ते 3 महिने फ्रीजरमध्ये राहते. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.